गुड मॉर्निंग गाईज, हॅपी सॅटर्डे. आणि आजचा विचार. सो नेटफ्लिक्सवर एक मूवी आहे, सेल्फ मेड अँड इन्स्पायर स्टोरी बाय दी मॅडम CJ वॉकर. ही एक रिअल स्टोरी आहे जी मूवीमध्ये दाखवली आहे, जिचं नाव आहे सॅरा. आणि ती त्या काळातली आहे जेव्हा वर्णभेद होते आणि गोऱ्यांच्या घरी ब्लॅक लेडीज काम करायच्या, त्यांना तेवढा रिस्पेक्ट नव्हता. आणि ही सुद्धा एकाकडे काम करत होती, पण ती तिच्या परिस्थितीला इतकी कंटाळली होती की त्या स्ट्रेसचा परिणाम असा आला की तिचे केस गळायला लागले. ठीक आहे, जसे केस गळायला लागले तिचा कॉन्फिडन्स अजून लूज झाला. तर तिचा मॅडमचा जो बिझनेस होता तो मॅजिक हेअर प्रॉडक्टवर होता आणि ती हे सॅरावर यूज करते. सॅराचे केस परत येतात, सोबत कॉन्फिडन्स परत येतात आणि तिला एक स्वप्न देऊन जातात की हे प्रॉडक्ट माझ्यासारख्या भरपूर लोकांना मदत करणार आहे. आणि ती बोलून दाखवते की तुम्ही मला हे प्रॉडक्ट सेल आउट करायला द्या. पण ती गोष्ट हसण्यावर नेते. ती म्हणते ही काय करू शकणार नाही. पण सॅरा मग तिथे गिवअप नाही करत आणि ती स्वतः ते प्रॉडक्ट कसं बनवते आणि ते विकते आणि स्वतःचं एक मोठं साम्राज्य बनवते, एम्पायर बनवते, जिथे तिने लेडीजना बिझनेस पण दिला आणि ती त्या कम्युनिटीची अशी फर्स्ट लेडी बनली जिने इतका मोठा बिझनेस बनवला. ठीक आहे. सो ह्याच्यामध्ये आपल्याला काय कळलं, म्हणजे कळतं की मार्केटमध्ये तुम्ही ज्या डोमेनमध्ये किंवा आपण ज्या डोमेनमध्ये आत्ता काम करतोय तिथे 100 नाही, 1000 नाही, लाखो लोक आहेत. ठीक आहे, पण एवढ्या लोकांमध्ये सुद्धा आहेत ना, ते आपले कॉम्पिटिटर्स आहेत, पण एवढ्या लोकांमध्ये सुद्धा आपल्याशी जे लोक कनेक्ट होतील, आपल्या बॉसना किंवा आपल्या कामामध्ये आपण दी बेस्ट कसं बनणार, रॅदर दॅन फोकसिंग अरे हे पण आहेत, ते पण आहेत, ते पण आहेत, त्यापेक्षा मी माझ्या कामावर डेली इम्प्रूव्हमेंट कशी करेन, कायझन प्रोसेस, आणि कुठे कमी पडते, काय नवीन आयडिया आणू शकते, काय नवीन गोष्ट करू शकते, ह्याच्यावर जर मी माझा टाईम इन्व्हेस्ट केला, माझा ब्रेन इन्व्हेस्ट केला, तिथे त्याच्यामुळे आपल्या कामात आपण बेस्ट राहणार आहोत. राईट. मग मॅटर नाही करत की आपल्याबरोबर समोर तोडीला तोड कोण उभं आहे, इट डझंट मॅटर. आपण आहोत, आपलं काम आहे आणि स्वतःवरचा विश्वास आहे की आय एम गोइंग टू डू इट. दॅट्स इट.